सर्वांना माझा नमस्कार. आज आपण ई टपाल प्रणाली बद्दल ट्रेनिंग घेणार आहोत. त्यापूर्वी सर्वांनाच माहिती आहे की जगामध्ये सध्या सर्वत्र करोना व्हायरस हा पसरलेला आहे. त्यामुळे गेल्या 50 दिवस झालं आपण लॉकडाऊनमुळे घरात आहोत. आणि घरात आहोत आणि वर्क फ्रॉम होम अशा अनेक काम आपण करत आहोत, सर्वजण करत आहोत. आदरणीय कुलगुरू सरांची अजून एक ही कल्पना होती की ऑनलाईन सर्वांना आपण ट्रेनिंग देऊया. त्या अनुषंगाने 11 ते 14 मे या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एम्प्लॉईजसाठी आपण ट्रेनिंगचं आयोजन केलं. मी सर्वात अगोदर आदरणीय कुलगुरू सर उद्धव भोसले सर व आदरणीय कुलगुरू सर भिसेन सर, आदरणीय डीन सर वाघमारे सर, आदरणीय रजिस्ट्रार सर सर्जेराव शिंदे सर यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही ट्रेनिंग घेण्याची संधी दिली, परवानगी दिली. सर्वांनाच माहिती आहे टपाल हे आज पण आपल्याकडे एक फिजिकली एखादा कॉलेजवाला, एखादा स्टुडंट, एखादा वेंडर अशा अनेक प्रकारे आपल्या विद्यापीठात येतात. संबंधित सेक्शनमध्ये जाऊन ते इन्व्हर्ट करतात. इन्व्हर्ट करण्यासाठी ते तिथल्या इन्व्हर्ट क्लर्कला भेटतात. इन्व्हर्ट क्लर्कला जाऊन तो पत्र देतात. मग तो पत्र घेऊन तो इन्व्हर्ट क्लर्क तो आपल्या रजिस्टरवर खतवतो, आवक क्रमांक टाकतो, त्याचा विषय टाकतो, कोणाकडून आला, या सगळ्या तो टाकून मग त्याला एक रिसिव्ड कॉपी पण देतो, इन्व्हर्ट नंबर्स. ही सगळी प्रणाली ट्रेडिशनली आहे. आता ई टपाल ही जी आहे, ई टपालचा जो कन्सेप्ट आहे, ज्यांनी कोणी कलेक्टर ऑफिसला गेले असतील तर त्यांना ह्याची कल्पना असेल की सेंट्रलाइज इनवर्ड आउटवर्ड होतो. एकाच ठिकाणी येऊन इनवर्ड आणि एकाच ठिकाणी येऊन आउटवर्ड. तर ही पण आपल्या विद्यापीठामध्ये ही प्रणाली सुरू करण्यासाठी आदरणीय कुलगुरू सरांनी 1 जानेवारी 2020 रोजी संतोष निलेवार हे आपल्याला सिनेटमध्ये एक डेमो दाखवले होते इनवर्ड ई टपाल बद्दल. आता हे सर्व माहिती आपल्याला आपल्या त्यासाठी ई टपालला लागणारी जी काही माहिती होती, जसं की आपल्याकडे किती डिपार्टमेंट आहेत, किती ऑफिसेस आहेत आणि किती कर्मचारी आहेत, सेक्शन वाईज आपण ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती देऊन आपण त्या प्रणालीमध्ये इम्पोर्ट पण केलं आणि सर्व आपलं काम चालू. त्यापूर्वी आपण आता एक पीपीटी द्वारे ही ई टपाल आहे का पाहूया. ई टपाल improves efficiency, simplify complex compliance with government regulation, strengthen citizen participation and trust in the government. यामुळे इफिशियन्सी वाढेल, ट्रान्सपरन्सी वाढेल आणि विथिन फिंगर मध्ये टिप्स मध्ये आपण सर्व्हरवरून सर्च करून पाहू शकतो आणि कोणीही कुठून इन्व्हर्ट पण करू शकतो. पण unique, simple to use, single entry system only at inward or at outward, single outward entry for multiple offices, each टपाल is traceable, numerous reports, जशा किती प्रकारचेही आपण रिपोर्ट याच्यामध्ये आपण काढू शकतो. वाय इन SRTMU आपल्या विद्यापीठातच हे का करायचं,
to introduce innovative management system to better the administration. Vision of Dr. Uddhav V. Bhosle sir, Vice Chancellor, Dr. Jogendra Singh Bisen, Pro Vice Chancellor sir, and Dr. Sarjarao Shinde, Registrars. The process, we follow the ACID test: accuracy, consistency, innovative, durability. बेसिकली हा ई टपाल 4 मॉड्यूल मध्ये डिवाइड आहे. पहिला आहे ऍडमिनचा पार्ट. ऍडमिनच्या पार्ट मध्ये आपण व्यवस्थित पाहूया. ब्रीफ मध्ये ऍडमिन आहे, त्यानंतर इनवर्ड आउटवर्ड आहे, त्यानंतर डेटा एंट्री आहे, रेकॉर्ड जनरेशन आहे, जीडीसी ब्रांच क्लर्क आहे, जनरल ड्युटी क्लर्क आणि एम्प्लॉय क्लर्क. रोल्स, त्यांचे रोल्स काय? ऍडमिनचा रोल काय आहे? अलॉट ऑफ डेस्क. एखाद्या सेक्शन मध्ये एखाद्याला डेस्क जर अलॉट करायचा असेल तो ऍडमिन द्वारे अलॉट केला जातो. इनवर्ड, इनवर्ड जी काही डेटा एंट्री फॉर ऑल इनवर्ड्स, जे कोणी पत्र घेऊन येईल त्याचे इनवर्ड होते. आउटवर्ड, द डेटा एंट्री फॉर ऑल आउटवर्ड्स, जो काही पत्र जावक आहे. इनवर्ड म्हणजे आवक, आउटवर्ड म्हणजे जावक. जीडीसी, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेटर टू द डेस्क विथ इन ब्रांच. जेव्हा आवक होईल तर त्या आवकचा तो बंच तयार करून संबंधित सेक्शन मध्ये संबंधित तिथले हेड ऑफ डिपार्टमेंट ओएस यांना जाऊन तो पत्र मार्क गोषवारा तयार करून त्यांना तो डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि एम्प्लॉयची वर्कशीट मेंटेन होते. सर्वात अगोदर आपल्याला आपली जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर असा एक स्क्रीन येईल. तिथं ऑफिस आपल्याला सिलेक्ट करायचं, SRTMU नांदेड. मग त्यानंतर एक सिक्युरिटीसाठी कॅप्चा विचारेल. तो कॅप्चा त्या स्क्रीन मध्ये पाहायचा आणि तो तिथं टाकायचा. जर तुम्हाला तो व्यवस्थित दिसत नसेल, हे जो 2 ॲरो आहेत या ॲरोवर तुम्ही क्लिक करून दुसरा कॅप्चा घेऊ शकता. मग कॅप्चा टाकल्यानंतर अशी स्क्रीन येईल. ही स्क्रीन आल्यावर तुमचा जो युजर नेम पासवर्ड आहे तो इथं टाकायचा. उदाहरणार्थ ऍडमिन 1234 असा असेल तर तो टाकायचा. तो टाकल्यानंतर तुम्हाला समोरच्या गोष्टी दिसतील. जसं की आता इथं तुम्हाला या स्क्रीन मध्ये दिसतोय. मी जर ऍडमिन म्हणून गेलो तर यामध्ये मला किती पत्र इनवर्ड आजच्या घडीला झालेले आहेत. आता आपलं टेस्टिंग चालू आहे. इथं पहा, ई टपाल SRTMU नांदेड दिसतोय. पण तिथं 5 पत्र इनवर्ड झालेत, जीडीसी कडे पेंडिंग आहे आणि आपण त्याच्यावर अजून काही ऍक्टिव्हिटी केल्या नाही. कार्यालय प्रमुख या ऑनलाईन टपाल प्रणालीमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन संबंधित करण्याला आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह याला खालील प्रकारच्या अधिकार प्राप्त आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन केले आहेत अशा कर्मचाऱ्यांना कार्यानुसार टेबलचं वाटप केलं आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वी वाटप केलेल्या टेबलमध्ये बदल करता येईल. कर्मचाऱ्यांची बदली किंवा सेवानिवृत्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांचा अकाउंट बंद करता येईल. आणि ह्या डॅशबोर्डवर तुम्हाला पूर्ण दाखवतो स्टाफ पेंडिंग वगैरे हे सगळ्या. डाव्या बाजूला तुम्हाला ऍडमिन, आता आहे ऍडमिनचा रोल, जसा की आता तिथला जो टेक्निकल पर्सन आहे विद्यापीठातला तो पाहिल. ब्रांच, डेजिग्नेशन, डेस्क, टेबल. आता आपल्याला ब्रांच म्हणजे विभाग. इथं विभागांची गरज आहे. आपल्याकडे जवळपास 61 विभाग आहेत. डेजिग्नेशन जेवढे आपले पद आहेत तेवढे पदांची नावं. मग इथं टेबल, जसं की आता मी उदाहरण देतो. एखादा आमचाच विभाग घ्या, D9 सायन्स टेक्नॉलॉजी. सर आमचे विभाग प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये टेबल 1, सिस्टीम एक्सपर्ट 1, सिस्टीम एक्सपर्ट 2, सिस्टीम एक्सपर्ट 3, त्यानंतर ज्युनियर क्लर्क, त्यानंतर पिऊन, असा आपण त्याला टेबल 1. आणि त्यापूर्वी एक नंबर येईल, तो नंबर कोड येईल, म्हणजे 61 कॉम्प्युटर सेंटर असा येईल. आणि त्याच्यामध्ये मग आपण टेबल हे सविस्तर आपण समोर पाहूया.
ऍडमिनिस्ट्रेटरचा पार्ट हे मी स्किप करतो, कारण हे पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनला आहे. फ्यू टपाल, आता जेव्हा आपण नवीन जातो, नवीन टपाल आलेला आहे. संचित केलेला टपाल म्हणजे कंपाईल म्हणजे संचित केलेला, जे की त्याची आपण काहीतरी त्याच्यावर केलेला आहे. पुटअप म्हणजे सादर केलेला टपाल, संचिकेतेसोबत केलेला टपाल, अनावश्यक टपाल, परत केलेला टपाल, रिजेक्ट जर आपल्या संबंधित नसेल तर आपण त्याला रिजेक्ट करू शकतो. प्रतीक्षाधीन असलेला टपाल, वेटिंगच्या रिप्लायसाठी त्याची वेटिंग आहे. आता हे आपण पाहूया आवक नंबर, आवक जावकची शीट. इनवर्ड नंबर, पत्राचा आवक क्रमांक, इनवर्डची डेट असते. आता हे टोकन नंबर हा फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये एक असा कन्सेप्ट आहे की टोकन क्रमांक हा त्या दिवशी दिलेल्या दिवशी 1 पासून स्टार्ट होतो आणि आखरीला आपण जेव्हा ऑफिस बंद करण्याच्या पूर्वी 99 असेल 150 असेल तो नंबर एंड होतो. परत दुसऱ्या दिवशी त्याचा नंबर 1 पासून स्टार्ट होतो. मग त्या एका रजिस्टर एका शीटवर आपण मेंटेन करतो, रजिस्टरवर तो टोकन नंबर 1 आपण दिला की त्याला आपण फुल्ली करतो, म्हणजे क्रॉस करतो, हा दिलेला आहे म्हणजे परत तो डुप्लिकेट आपल्याला देत आहे म्हणजे देणार नाही याची काळजी. मग पत्राचा प्रकार कसा आहे, गोपनीय आहे, कोणता आहे. मग पत्राची डेट, पत्राचा वर नमूद केलेला जावक क्रमांक, कोणाकडून आला, नेम, पत्र पाठवणाऱ्याचे नाव, त्याचा रेफरन्स काय असेल तर रेफरन्स, आणि तोचा विषय, पत्राचा विषय, हे सर्व त्याच्यावर असेल. ज्या टेबलला सांगा पत्र पुष्टी केलेला आहे तो डेस्क, त्याचा नंबर. मग त्यानंतर ऍक्शन टेकन केलेल्या कारवाईचे प्रकार, रिपोर्ट सेंड केला का, मागविलेली माहिती अहवाल संबंधित कार्यालयास पाठवली आहे का, करस्पॉन्डन्स पत्र व्यवहार केला आहे, माहिती तो सादर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असंही लिहू शकता की कलेक्टिंग इन्फॉर्मेशन, काही माहिती तुम्ही जमा करत असाल तिथे लिहू शकता की माहिती गोळा करत आहोत, जमा करत आहोत. टू हुम, ज्या कार्यालयाला पत्र व्यवहार करायचा आहे किंवा अहवाल पाठवायचा आहे त्या कार्यालयाचे नाव. नेम ऑफ द पर्सन, अर्जाचे नाव किंवा कार्यालयाचे नाव. लेटर, जावक क्रमांक, परंतु लेटरचा क्रमांक, सीआर नंबर, क्रेडिट टपाल कारवाई, एक आपण याच्यात करू शकतो. आता डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला दिसेल ऑल इनवर्ड लेटर्स दिसतील, जसे की तुम्हाला इथं दिसतंय. इथं मी हा टपालचा स्टेट एखाद दुसऱ्या याच्या एक आपण घेतलेला आहे, 29,900 दाखवतोय. त्यापैकी आता आपल्या एकूण प्राप्त झालेली टपालची संख्या आहे 29,990. रिजेक्टेड, किती रिजेक्ट केले त्यापैकी, म्हणजे जसा संबंध नाही त्याला आला तर त्याला तुम्ही रिजेक्ट, अधिकारी एखाद्या अधिकार आहे तो रिजेक्ट करू शकतो. 371 रिजेक्ट आहेत. जीडीसी पेंडिंग आहेत, जीडीसी कडून म्हणजे त्यांनी समोर ती डिस्ट्रीब्यूट केलेली नाही. स्टाफ कडे पेंडिंग 8,000 आहेत. आणि आजपर्यंत सगळ्या पत्रांचा विल्हेवाट म्हणजे त्यांचा निष्कर्ष करून सगळ्यांच्या संबंधितास पाठवण्यात आले 16,436. मग न्यू स्टाफ, कर्मचारी यांच्याकडे नव्यानं प्राप्त झालेले एखाद्या प्रकार कोणती कारवाई केली नसेल अशा टपालची संख्या. वेटिंग रिप्लाय स्टाफ, कर्मचारी यांच्याकडे असलेले टपाल आहे ज्यामध्ये इतर कार्यालयाकडून माहिती मागवण्यात आली किंवा कारणास्तव प्रतीक्षेत आहे. पुटअप स्टाफ, कर्मचारी यांना वरिष्ठाकडे सादर केलेला टपाल आहे. सॉल्ट म्हणजे कर्मचारी यांच्याकडून एकूण निघालेल्या टपालची संख्या. KWP स्टाफ, कर्मचाऱ्यांना KWP केलेल्या टपालची संख्या. कंपाईल स्टाफ, कर्मचाऱ्यांनी संचित केलेल्या टपालची संख्या. डी पेपर स्टाफ हे समोर आपण पाहूया. इनवर्डची एंट्री कशी होते पहा. इथं हा टोकन क्रमांक आहे, जसं की मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे. टोकन क्रमांक हा 1 पासून स्टार्ट होतो आणि ते दिला जातो. मग इथं तुम्हाला त्या पत्राचा तारीख, आजची तारीख, जी काही तारीख आहे ती इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल. मग पत्राचा प्रकार गोपनीय आहे. लेटरचा क्रमांक टाकायचा आहे, कोणाकडून आलेला आहे, कोणाकडे तो सेंड करायचा आहे, रेफरन्स असेल तर रेफरन्स, पत्राचा क्रमांक,
सेंडरचं नाव, त्यांना ज्याला आणि कोणाकडे पाठवायचा, आणि ते एंट्री टाईप ईमेल आहे, टपालनी आलाय, पोस्टलनी आलाय, इंटरनल आहे का एक्सटर्नल. एखादी तुम्हाला एंट्री हॅज अटॅच, अटॅचमेंट पण असू शकते, अपलोड अटॅचमेंट आपण करू शकतो. आता हे बघा, इथं ऍक्टिव्ह टेबल आहे. एम्प्लॉयचं नाव समजा, एक एक्झाम्पल जे काही आहे तो रंजना रमेश धमकोंडवार, SDM ऍडमिन, इनवर्ड आउटवर्ड, हे ऍडमिन आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं पाहूया, नंदा उज्ज्वल ओगे, नांदेड 123 त्यांचा युजर नेम आहे, आणि त्यांना T10 पुनर्वसन इथं असा दिलेलं, अलॉटेड डेज त्यांना पुनर्वसन दिलेलं आहे. आता इथंच आपला एक्झाम येईल, किंवा आपला अकॅडमिक सेक्शन येईल, किंवा एक्झाम येईल, एस्टॅब्लिशमेंट येईल, अकाउंट येईल, जे काही आपले रोल आहे, आपल्या आपल्या विभाग आहे, तिथं कलेक्टर ऑफिसचा एक सॅम्पल डेटा मी तुम्हाला दाखवतो. मग त्यापूर्वी आता त्या दिवशी जेव्हा इन्वर्ड होतो, एक टपाल वाटप घोषवरा निघतो. मग त्यामध्ये पुनर्वसनला किती पत्र आहेत, मग त्याचा आवकचा क्रमांक इथे समोर तुम्हाला दिसतोय, 1650. मग त्याच्यानंतर जमाबंदीमध्ये 2 आलेत, इनवर्ड आउटवर्ड मध्ये 5 हे आहेत त्या सेक्शन मध्ये, तिथेही येऊ शकतात. एस्टॅब्लिशमेंट 2, अपीलसाठी, अकाउंटसाठी, हे सगळ्या मिळून 33 पत्र त्या तारखेला आलेले आहेत, 24 तारखेला. मग पेंडिंग खाली दाखवतात, डिस्ट्रीब्यूट करायचे अजून पेंडिंग आहेत, इथं तुम्ही पाहू शकता. पेंडिंग डिस्ट्रीब्यूट 98, आणि त्याचा क्रमांक येतो. डेट वाईज टपाल, म्हणजे आता तुम्हाला तारीख निहाय टपाल पाहायचा असेल तरी इथं बाजूला तुम्ही क्लिक करू शकता. डेट वाईज टपाल तुम्हाला पाहता येईल, असाइन केलेले किती, न्यू किती, कंपाइल्ड किती, पुटअप किती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सविस्तर दिसते तारीख. वर्कशीट, ऑफिस, ब्रांच. आता वर्कशीट बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्वर्टचा क्रमांक दिसतोय. आता इथं जो आहे, हे युजरचं नाव आहे, एम्प्लॉय ID. इथं आपला कोणाचंही नाव, इथं एम्प्लॉयचा जो कोणा आपण दिलेला आहे त्याचा येऊ शकतो. इन्वर्ट डेट 24/4/2000 टोकन 1 क्रमांक आहे. लेटरचा टाईप जो आहे 20/4 लेटर टाईप झालेला आहे. लेटरची डेट आहे 11, शासकीय आहे लेटरचा प्रकार. लेटरचा नंबर आहे क्रमांक 8/2019. कोणाकडून, पोलीस ठाणे, त्यांचं नाव राज्य निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सब्जेक्ट, मुंबई दारू बंदी कायदा 1900 रद्द करणे पुढील कारवाई बाबत गोविंद मरिबा पवळे असा, आणि त्याचा डेस्क नंबर T यांच्याकडे फॉरवर्ड. ब्रांच वाईज पेंडन्सी, आता इथं ब्रांच आपले कसे आहेत, रजिस्टर ऑफिस आहे, अकाउंट आहे, एक्झाम आहे, इथं तुम्हाला इथं या कोड निहाय इथं तुम्हाला पाहत आहे. मग आता डेस्क निहाय, ज्यांना डेस्क दिलेला आहे, आता मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की हा जो कोड आहे GB, मग त्याच्यानंतर GB2 हा तिथला सेक्शन आहे, किंवा इथं तुम्ही खाली पाहू शकता 14 ENT टेबल 1 एस्टॅब्लिशमेंट प्रसाद, म्हणजे तो टेबल 1. असे टेबल 2, टेबल 3, टेबल 4, टेबल 5, टेबल 6, टेबल 7, असे तुम्ही तुमच्याकडे जेवढे त्या सेक्शन मध्ये लोक आहेत त्यांना देऊ शकता. तर आता प्रसाद देवीदास दुक्कुळवार यांच्याकडे न्यू 6 आहेत, कंपाइल त्यांनी 49 केलेले आहेत, पुटअप काही एकही नाहीये, डी पेपर नाहीये, सॉल्व त्यांच्याकडून 49 झाले, टोटल 55. स्टाफ पेंडिंग त्यांच्याकडे 6 आहेत, आणि GDC कडे काहीच नाही. हे तुम्हाला डेस्क नाही पण पाहता येईल. मग आता तुम्हाला उद्या जर सगळ्या ऑफिस निहाय पण पाहायचंय, जसं सब सेंटर लातूर आहे, आणि सब सेंटर
परभणी आहे, किनवट आहे, हिंगोली आहे, तर तिथं तुम्ही त्यांचं पण पाहू शकता. हे त्यांचे 277 ऑफिस आहेत, त्यामुळे त्यांचे ते आलेले आहेत. 14 लेटर. आता हे जे 14 लेटर टाइप्स, आता लेटर टाइप रिपोर्ट म्हणजे शासकीय, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पत्राचे प्रकार असतात, शासकीय असतात, आत्मध्यान उपोषण असतं, अर्थशासकीय असतं, तारांकित असतात, लोक आयुक्ताचा लोकप्रतिनिधी असतात. आता आपल्याकडे पण तसे कॉलेजचे असतात, तारांकित प्रश्नाचे आता विधिमंडळात असतात, UGCचे असतात, असे प्रकार आपल्याकडे आहेत. ते पण तुम्ही पाहू शकता. हे बघा, 11 शासकीय, आत्मधन, अर्धशासकीय, तारांकित, लोकायुक्त, लोकप्रतिनिधी, न्यायालयीन प्रक्रिया, माहितीचा अधिकार, विधिमंडळ आश्वासन, तक्रारचे अर्ज, इतर अर्ज भरपूर राहतात. आणि माहितीसाठी लेटर टाईप. आता लेटर टाईप मध्ये निवडणूक विभाग, महसूल विभाग. आता त्याच्यामध्ये शासकीय मध्ये किती आहे, शासकीय मध्ये कोणाकोणाकडे किती पेंडिंग आहे, म्हणजे त्या पत्राच्या प्रकारामध्ये, म्हणजे शासकीय असेल किंवा तारांकित असेल तर कोणाकोणाकडे तारांकित प्रश्न आहेत ते तुम्ही लगेच कोणाकोणाकडे तुम्ही फॉरवर्ड केलं ते पाहू शकता. आता इथं उदाहरण मी शासकीय दिलं, निवडणूक विभागाला गेलं, महसूलला गेला, रोह्याला गेला, नियोजनला गेला. तसंच आपण आता जर आपल्याला पाहायचं असेल किंवा तारांकित प्रश्न आहे आणि कोणत्या कोणत्या संबंधित सेक्शनची एक्झाम आहे, अकाउंट सेक्शन आहे, त्यांना आपण फॉरवर्ड केलं ते पाहू शकतो. स्किप करतोय. झिरो पेंडन्सी म्हणजे कोणाकडे झिरो, किती जणांकडे पेंडन्सी आहे, कोणाकडे काहीच पेंडिंग नाही, हे पण आपण याच्यात पाहू शकतो. आता हा शासकीय रजिस्टर आहे. आता ह्याच्यामध्ये जे दोन दाखवतात ते पिंक जे कलर मध्ये आहे ते जावक क्रमांक आहे, म्हणजे त्याला जावक क्रमांक आलेला आहे. इनवर्ड नंबर 118 आहे, इनवर्डची डेट आहे, टोकन क्रमांक आहे, लेटरचा टाईप आहे आणि लेटरचा शासकीय पत्राचा प्रकार आहे आणि त्याचा लेटरचा नंबर आहे आणि तो जावक आहे आणि त्याचा विषय आहे आणि ते कोणाकडे गेला, T10 म्हणजे टेबल क्रमांक 10 पुनर्वसनकडे गेलेला आहे, त्या विभागात गेलेला. इथं तुम्ही वीकली रिपोर्ट पण काढू शकता. एखाद्या कर्मचाऱ्याचे वीकली रिपोर्ट सोमवारी त्याच्याकडे किती आले, मंगळवारी किती आले, बुधवारी किती आले, गुरुवारी किती आले, शुक्रवारी, शनिवारी, अख्खा एक पूर्ण आठवडा तुम्ही त्याच्याकडे काढून टाकू शकता. क्लर्क कडे किती आहे, NT कडे किती, HOD कडे त्याच्या ऍक्शन झालेली आहेत का, हे सविस्तर माहिती तुम्हाला डायनामिकली भेटून जाईल. मग कॉन्टॅक्ट. आता ह्या सेक्शन मध्ये जसं आता मी म्हणलं की आपल्या विभागामध्ये ब्रांच कोड आहे, इकडे ब्रांच आहे, एम्प्लॉईचं नाव आहे, त्याचा ईमेल ID आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याला कोणता ऑलरेटेड डेस्क केलेला आहे. आता आपल्या विभागात समजा मग 11 नंबर रजिस्टर, टेबल क्रमांक, हे त्याला कोणती माहिती, कोणती जिम्मेदारी दिलेली ती आपण इथे टाकू शकतो. अदर फीचर्स, याच्यामध्ये महत्वाचे फीचर्स आहे, सर्च फॅसिलिटी आहे. पहिल्याचा म्हणजे तुम्ही टोकन नंबर नुसार सर्च करू शकता, ज्या प्रकारे आपल्याला जशा प्रकारे नावानुसार पाहिजे, विषयानुसार पाहिजे, तो नुसार आपण ते सर्च करू शकतो. प्रिव्हियस इयरचा डेटा पण आपण, प्रिव्हियस इयर डेटा इफ एनी प्रेझेंट इज इझिली ऍक्सेबल फ्रॉम सेम अकाउंट, पूर्वीचा वर्षाचा आपल्याला डेटा पाहिजे तर तो पण भेटेल. एम्प्लॉय ट्रान्सफर फ्रॉम वन ब्रांच टू अनदर ब्रांच और फ्रॉम वन ऑफिस टू अनदर, ओनली वन टाइम रजिस्ट्रेशन इज सफिशियंट. तुम्ही त्याच्यात फॅसिलिटी अशी आहे की ट्रान्सफर झाला एका विभागातून दुसऱ्या विभागात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, तर त्या एका ह्याच्यामध्येच तुम्ही ते सर्व ह्याच्यामध्ये करू शकता. एम्प्लॉय within two or more tables do not need to multiple accounts within one account can act. म्हणजे त्याला एकापेक्षा जास्त त्याला जिम्मेदारी आपण देऊ शकतो त्याच सेम अकाउंट मध्ये, एका अकाउंट मध्येच आपण त्याला दोन रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकतो. SMS इंटिग्रेशन आहे. फ्युचर मध्ये उद्या आपल्याला जर एखाद्यानं अर्ज केला, त्याला जर आपल्याला स्टेटस द्यायचं की तुमचं पत्र इनवर्ड झाला, हा तुमचा इनवर्ड क्रमांक आहे, तिथूनच तो आपण देऊ शकतो. मग सर्च इज इझिली इन ई टपाल, त्याला जर उद्या ऑनलाईन पाहायचं की माझ्या पत्राचा स्टेटस काय आहे, कोणाकडे तो आता पेंडिंग आहे, काय कारण असतं पेंडिंग आहे. टाइम इज कन्झ्युम इन दिस प्रोसेस बोथ पब्लिक अँड एम्प्लॉय, जो टाइम कन्झ्युम जो आहे तो याच्यात आपला वाचू शकतो. SMS विल बी
SMS will provide information about the inward number, ब्रांच डेस्क अँड ऍक्शन टेकन बाय द ऑफिस. म्हणजे ऑफिसनं त्या SMS मध्ये त्याला सगळं कळून जाईल की तुमची इथे इन्व्हर्ट झाला, नंबर आहे, ब्रांच कडे आहे आणि त्यांनी काय ऍक्शन घेतली. फॅसिलिटी टू पब्लिक टू सबमिट ऑनलाईन. आता उद्या फ्युचरमध्ये आपल्याला जर हे आता तरी सध्या आपण मर्यादित ठेवतो आपल्या आपल्या सेक्शनमध्ये तो येऊन, उद्या फ्युचरमध्ये त्याला कल्पना असा, उद्या आपल्याला जर इन्व्हर्ट आउटवर्ड तो ऑनलाईन त्याला कुठेही बसून जगामध्ये तो जर इन्व्हर्ट करायचा असेल आपल्या ऑफिसमध्ये, तो पण स्कॅन करून तो इन्व्हर्ट करू शकतो, संबंधित सेक्शनकडे येईल, त्याच्यावर ऍक्शन घेऊन आपण समोरचे त्याला उत्तर देऊ शकतो. दॅट्स इट.